झाले जीवनाचे वाळवंट. आता कुणावर घडली घटना, कुणाचं वाळवंट झालं हे या ठिकाणी ते कवितेतून सांगतो. झाले जीवनाचे वाळवंट, एका डॉक्टरवर घडलेली घटना आहे. काय वस्तुस्थिती? डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. बाल रोग तज्ञ राहून तुम्ही लाखो बालकांचे प्राण वाचविले. डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. बाल रोग तज्ञ राहून तुम्ही लाखो बालकांचे प्राण वाचविले. आपल्या मुला मुलींना जीव लावून तुम्ही शिकून डॉक्टर बनविले. आपल्या मुला मुलींना जीव लावून तुम्ही शिकून डॉक्टर बनविले. अशी वेळ तुमच्यावर येईल असे कधी नाही वाटले. अशी वेळ तुमच्यावर येईल असे कधी नाही वाटले. डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी व्यवसाय निमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी व्यवसाय निमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. 4 वर्षापूर्वी झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीलाही नाही आले. 4 वर्षापूर्वी झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीलाही नाही आले. पत्नीच्या निधनानंतर वडील डॉक्टर वृद्ध आश्रमात राहायला गेले. पत्नीच्या निधनानंतर वडील डॉक्टर वृद्ध आश्रमात राहायला गेले. नुकतेच त्यांचेही वृद्धपकाळाने निधन झाले. दुःखद घटना अमेरिकेतील त्यांच्या मुला मुलींना फोनवरून कळविले. आमचे काही ऑब्जेक्शन नाही. अंतविधी उरकून टाका असे उत्तर त्यांनी दिले. आमचे काही ऑब्जेक्शन नाही, अंतविधी उरकून टाका असे उत्तर त्यांनी दिले. माझ्याच गावातील वृद्धाश्रमात घडली आहे ही घटना. हे ऐकून माझ्या हृदयाचे थरकाप उडाले. अनंत छिद्रे पडिल हृदयाला माणूस म्हणून मला लाज वाटली. उच्च शिक्षित माणसांचेही असे कसे हृदय कठोर झाले. म्हटले जाते मुलापेक्षा मुलगी बरी, पण तिच्या सुद्धा एवढा कठोरपणा कुठून आले? राक्षस बनून मानव जातीला काळीमा फासले. आपल्याच मुलामुलीकडून झाले जीवनाचे वाळवंट. धन्यवाद. थँक्यू. आभारी. खूप खूप धन्यवाद सर. सन्माननीय डॉक्टर अकबरजीला